नमस्कार शेतकरी मित्रांनो, जे मल्ला डेअरी फार्म यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्र, आजचा व्हिडिओ आहे गाव पोथरे, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर या ठिकाणावरून आहे. डॉक्टर अजित शिंदे यांच्या घरून. तर त्यांच्याकडे बजरंगी बुलची एक रेडी आलेली आहे, तिची तुम्हाला दाखवतो कशी ग्रोथ आहे. काय सोडा दिला, दूध काढायचं ना, सोडा प्यायला. तर 2 महिन्याची रेडी फक्त बघू शकता. सिमेंटचा बुलचा रिझल्ट काय असतो. रेडीची लेंथ वगैरे बघा, अतिशय टॉपची रेडी आहे. पूर्ण जेड ब्लॅक आली. तिची आई पण आहे, हरियाणाचीच म्हैस आहे, ती पण आपल्याकडूनच आलेली म्हैस आहे. पण 2 महिन्यात किती मोठी रेडी होऊ शकते ह्याच्यासाठी एक व्हिडिओ आहे. महाराष्ट्रात बरेच शेतकरी बंधू सिमेंस वापरायला टाळाटाळ करत आहेत. तर मित्रांनो, सिमेंसचा काय फायदा आहे ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. म्हशीच्या किती साईज ग्रोथ दिसते अजून रेडी 2 महिन्याची, तर अजून कशी साईज होईल काय होईल हे बघू शकता तुम्ही. इकडं पण वासर आहे ते बघू शकता. 1 वर्षाचा टोनगा आहे, 1 वर्ष 6 वर्षाचा. ह्याची साईज बघा. आणि ही पण रेडी आहे त्यांच्याकडं. ही पण हरियाणाच्याच म्हशीची, पण जी सिमेंटची माहिती पाहिजे ती प्रॉपर नसती. त्याच्यामुळं बघा, आता ही पण रेडी साधारणतः 1.5 वर्षाची, माझ्या अंदाजे 1.5 वर्षाची असेल. आणि हा टोनगा पण चांगला आहे सिमेंटचा, तर ह्याचा पण रिझल्ट चांगला आहे. बघू शकता, हा पण जेड ब्लॅक आहे. पूर्ण शेपटाची साईज वगैरे पूर्ण जेड ब्लॅक आहे. एकदम चांगल्या म्हशीचा आपल्याकडंच म्हैस आहे, ती पण चांगलं दूध आहे तिचं आणि तिचा रेडा आहे. तर मित्रांनो, सांगायचं तात्पर्य बघू शकता, हा रेडा एक चांगल्या सिमेंटचा आहे. त्याची बघा साईज कशी, लांबी कशी. ह्या रेडीचं एवढं चांगलं सिमेंट्स म्हणजे माहिती नाही कुठलं सिमेंट्स आहे काय, पण हरियाणाची आहे, पण सिमेंट्स माहीत नाही. पण शेंगात पण व्यवस्थित आली नाही, एवढी गोल होतील पण प्रोजेनी जशी पाहिजे तशी नाही. आणि हा रेडा बघा, ह्याचा पण हा पण ह्याची पण आहे हरियाणाची, जे हा पण हरियाणाचा सिमेंटचा आहे. पण ह्याची ग्रोथ बघा, हा पण एक 15-16 महिन्याचा रेडा आहे. ही पण म्हैस हरियाणाचीच आहे. तर मित्रांनो, सांगायचं तात्पर्य काय आहे की चांगल्या सिमेंटचा वापर जर केला तुम्ही, तर काय बदल होऊ शकतो आपल्याकडे सुद्धा, ह्याच्यासाठीच एक उदाहरण आहे. किती दूध पाजतात हिला किती दूध पाजतात? हिला 5 लिटर 2 टायमाचं. 2.5 लिटर, म्हणजे 2.5 लिटर दूध चालू आहे रेडीला. मित्रांनो, ही लांबी बघा रेडीची, अतिशय टॉपची रेडी होईल. म्हैस पण हरियाणाची, पण इतकी गोल शिंगाची म्हैस नाही की पायची रिंग थोडा खुल्ला पिळा आहे, पण 15-16 लिटरची म्हैस आहे. ही पण आपल्याकडूनच आलेली आहे. पण रेडी ह्याच्यासाठी दाखवतो मित्रांनो की ही जर लेंथ अशी झाली रेड्यांची, तर येणारा फ्युचर महाराष्ट्रात सुद्धा एकदम ग्राउंड लेवलच्या शेतकऱ्यांकडे सुद्धा चांगल्या क्वालिटीच्या म्हशी तयार होतील. हाच पर्पज आहे. चेहरा वगैरे बघा, लांबी बघा. आणि आपण जी बघतो व्हिडिओमध्ये, हरियाणात म्हशी पार लागवडीच्या मापाला रेड्या येतात तरी दूध पितात. हिचंसुद्धा सेम तसंच होईल. 1 वर्षभरात ही रेडी लागवडीच्या मापात येईल. म्हणजे लागवड तर होणार नाही वर्षात, पण तेवढी होईल. आईच्या जवळजवळ आई एवढी लमसम होईल माझ्या अंदाजे. तर चांगल्या सिमेंटचा वापर करा मित्रांनो. जर सिमेंट्स कोणाला पाहिजे असेल ना, तर व्हिडिओमध्ये डॉक्टर अजित शिंदेचा लगातार नंबर चालू घ्या, त्याच्यावर तुम्ही संपर्क करू शकता. बसा तुम्ही, काढा तो तुमच्याशी. तर सांगायचा पर्पज हाच आहे. तर सिमेंटसाठी तुम्ही नंबरवर त्यांचा संपर्क करू शकता. व्हिडिओमध्ये लगातार आहे. ही म्हैस वेळाच्या आधीची पोझिशनसुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये लावणार आहे. वेळाच्या आधी म्हशीची कंडिशन काय होती. आता थंडी आहे गावाला, जास्त म्हशी धूत वगैरे नाही सारख्या, त्याच्यामुळं थोडीफार तुम्हाला म्हशीची कंडिशन वाटणार आहे. पण म्हशीला कासाची साईज वगैरे आणि रेडी सगळ्या गोष्टी एकदम टॉपच्या आलेल्या आहे मित्रांनो. तर चांगल्या सिमेंटचा वापर करा. रेकॉर्डेड जी प्रोजेनी टेस्टेड बुल आहेत, ज्यांचं काहीतरी रेकॉर्ड आहे. बजरंगी बुलने मित्र हरियाणामध्ये सुद्धा धुमाकूळ घातला आहे. आणि आपल्या महाराष्ट्रात ही दुसरी रेडी माझ्या तरी नजरेत आली बजरंगीची, चांगली दुसरी रेडी आहे. पहिली साताऱ्यामध्ये आणि ही दुसरी रेडी इथं आहे. माझ्याकडे स्वतःकडे सुद्धा अजून एक रेडी आली नाही. 2 रेड्या झाल्या होत्या, राणी आणि सोनीला, पण दोन्ही रेड्या एक्सपायर झाल्या. एक तर झाली की मेली सोनीची, आणि ती दुसरीसुद्धा लवकरच खराब झाली. तर अशा गोष्टीमुळं रेड्या होऊन जगणं, सक्सेस होणं सुद्धा अवघड असतं. तर काय ते दूध नाही झाले की दोन्ही बी रेड्या एक्सपायर झाल्या. एक तर पोटातच मेलती आणि एक बाहेर झाल्यावर मेली. त्याच्यामुळे रेडी होऊन सक्सेस करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही चांगले सिमेंट्स ठेवा. चांगले सिमेंटचा हाच फायदा आहे मित्रांनो. प्रोजेनी टेस्टेड जे बुलचं रेकॉर्ड आहे, आणि जे सिमेंट्स मी आणायला सांगितले त्या डॉक्टरांना, तर ते सगळे चांगले सिमेंट्स आहेत, बघितलेले आहेत. प्रोजेनी पण बघितलेली आहे.
चांगलं दूध पण आलेलं आहे. ह्या गोष्टीमुळंच ते सिमेंट्स आपण मागवलेले आहेत. तर बरेच शेतकरी बंधू फोन करतात ह्या साईटला सिमेंट्स मिळेल का. तर सिमेंट्स नेण्याचा विषय काय असतो त्याच्यासुद्धा एक व्हिडिओ बनवू आपण लवकरच, की त्याच्यासाठी कंटेनर लागतो आणि कंटेनरमध्ये सिमेंट्स ठेवावे लागतात. ह्या गोष्टीमध्ये व्हेटरनरी डॉक्टर जे बंधू आहेत त्यांचं सहकार्य मोलाचे आहे. कारण की त्यांनी जर हे मनावर घेतलं तरच होऊ शकतं. आम्ही मनावर घेतलं तर होत नाही आहे. त्याला बांधा इकडं, हा ना. तर मित्र आत्ताच उडत नाही वासरू, एकदम ब्रॉड साईज आहे. पायाची साईज बघायची, एक एक गोष्ट बघण्यासारखी वासराची. हरियाणाच्या सिमेंट्स हाच रिझल्ट आहे. पुठ्ठा वगैरे बघा, एकदम जबरदस्त पुठ्ठा आलेला आहे त्याचा आत्ताच. दूध प्यायसाठी जात आहे म्हशीकडे, पण साईज खूप ब्रॉड आली त्याची. म्हैस पण दूध लाईनची आहे, चांगली म्हैस आहे. तर ह्या म्हशीपासून आता ह्या म्हशी शिंगडी बघा, आणि येणाऱ्या बच्च्या ज्यावेळेस शिंगड दिसतील त्यावेळेस तुम्हाला ह्याचे पण शिंग दाखवू. पण निश्चित बच्चा चांगल्या क्वालिटीचा येणार आहे. तर तुमचं एकदा नाव सांगा, पूर्ण पत्ता सांगा. गोपीनाथ रामभाऊ शिंदे पोत्रे, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. तर हे ओनर आहेत मित्र. तर तुम्हाला ह्या रेड्यामध्ये आता ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये काय फरक वाटला? हे आता किती दिवसाचं आहे? कोणता हे- हे रे? हा. ही 2.5 महिन्याची रेडी. 2 महिन्याची धरून चाललं 2 लमसम. हा, 2 महिने सुद्धा अजून पूर्ण झालेले नाहीत रेडीला. ग्रोथ बघा त्याची. तुम्हाला काय फरक वाटला? तुमच्याकडे किती वर्षापासून म्हशी असं आहेत म्हणजे? बस ही 5 ते 6 वर्षापासून. हां. तर ह्याच्यामध्ये वाढीमध्ये आणि बाकीच्या वाढीमध्ये काय फरक वाटला का तुम्हाला? ह्याच्यामध्ये ह्याच्यात सुधारणा चांगली झालेली आहे. आता ह्याच्यातली हे नवीन सिमेंट आमच्या पोरांनी आणून दिल्यामुळे चांगला फरक पडलेला आहे. वाढ चांगली वाटते. अगोदरची वाढ ती रेडी होती त्याची नाही एवढी, पण ही ही किती दिवसाचं आहे? ही 14 ते 15 महिन्याचं असेल. ह्याच्यापेक्षा साईजला मोठं झालं आहे आता हे. ह्याच्यापेक्षा मोठं आहे. हम्म. 2 महिन्याचं आहे आणि ही 15 महिन्याची. ह्याला समजा ह्याला दूध नाही वाटतं पाजलेलं आहे तुम्ही, पण हे बघा हा टोनगा आहे, ह्याला दूध बी भलं कमी पाजलं असेल, पण जी वाढ आहे ना ह्याची जलमताचं लांबी वगैरे कशी वाटली तुम्हाला जरा बाकीच्या वासरांपेक्षा? पुट्टा भारी आहे वगैरे एकदम, पोटा बी एकदम चांगला भरलेला हे बघा, पुठ्ठ्याची साईज इकडं ते शेजारी करा जरा ह्याला हात वगैरे लावा. शांत आहे ना एकदम? आहे. हा, एकदम शांत आहे. हळूहळू हे बघू शकता. याचा पुठ्ठ्याची साईज ही चल. अजून 1 वर्षभरात बघा काय होईल वासरू. पुठ्ठा बघा ह्याचा, ही 2 महिन्याचे वासरू आणि ही 15 महिन्याचे वासरू. ह्या फरक आहे, हा ग्रोथ आहे मित्रांनो. तोंड वगैरे बघा, बजरंगीची प्रोजेनी खूप चांगली आहे. चेहरा वगैरे पण बघा, शिंग पण एवढे ब्युटी येणार त्याचे. आणि व्हिडिओमधल्यापेक्षा सुद्धा समोर बघितल्यावर खूप वेगळं वाटतंय आणि खूप टॉप वाटतंय. पुठ्ठ्याची साईज बघा, आत्ताच पुठ्ठा ह्याची साईज बघा, तिच्यापेक्षा पण जास्त अंतर आहे. शेपटाची लेंथ बघा, पूर्ण जेड ब्लॅक आलं आहे. आणि तिकडं सुद्धा बजरंगीच्या प्रोजेनी चांगलं. सडात पण अंतर एकदम टॉपचं आहे, बघू शकता. चाडी सड वेगवेगळे, इथं गादी पण चांगली आहे आणि शांत स्वभाव आहे. बघा हरियाणाची खासियतच असते. अतिशय सुंदर क्वालिटीचं वासरू आलेलं आहे मित्र. तर हा पर्पज आहे मित्र, चांगल्या सिमेंटचा वापर करा. ह्याच्यातून एकच सांगणे, आणि मला जी प्रोजेनी आली ना तीच दाखवतो आहे मी, की चांगला रिझल्ट आलेला आहे. बघा 15 महिन्याचा टोनगा आणि 2 महिन्याची रेडी, किती फरक आहे. तर ह्या गोष्टीचं मित्र आकलन करा, चांगल्या सिमेंट्सकडे जा. इथून पुढं परत व्हिडिओमध्ये सांगतो मित्रांनो, चांगल्या क्वालिटीच्या म्हशी घेणं खूप अवघड आहे. म्हणजे जास्त किंमत मोजावं लागेल. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या घरी जी बी नॉर्मल कुठली म्हैस असेल तिलासुद्धा सिमेंट्स भरू शकता आणि चांगली प्रोजेनी तयार करू शकता. तर रेडी कशी वाटली मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा. बजरंगीची प्रोजेनी कशी वाटली हे सुद्धा नक्की सांगा. एक महाराष्ट्रातसुद्धा थोड्या दिवसात मित्रांनो, अशा 1-2 वर्षामध्ये, आणि आपण जो प्रयोग चालू केला ना त्याला यश आलं, ही खूप भारी वाटतं मित्रांनो. कारण की अशा रेड्या आपल्याकडे कधीच तयार झालेल्या नाहीत आणि इतक्या क्वालिटीच्या रेड्या कधीच आलेल्या नाहीत. तर ही जी सुरुवात आहे ही खूप चांगली आहे. लवकरच आपलं असोसिएशन पण चांगलं काम करेल आणि चांगले वासरं महाराष्ट्रातसुद्धा तयार होईल.
ह्याची हाईट बघा, ह्याची लेंथ बघा, एकदम टॉपची लेंथ आहे. परत परत ते दाखवावंसं वाटतं आहे कारण रेडीच तेवढी सुंदर आलेली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर सिमेंट्स पाहिजे असतील तर डॉक्टरांचा नंबर लगातार व्हिडिओमध्ये आहे, तुम्ही त्यांच्याशी संपर्क करू शकता. जे शेतकरी बंधू आपल्या चॅनलवर नवीन आहेत, आपले व्हिडिओ पाहत असतील, त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत नमस्कार, जय महाराष्ट्र.